न्यू व्लॉग. खूप दिवसांनी व्लॉग करते असं मी प्रत्येक व्हिडिओतच म्हणत असते, पण 2025च्या शेवटी मी असं ठरवलंय की जमेल तसं मी व्लॉग करण्याचा प्रयत्न करेन. सध्या क्रिसमसचं वातावरण आहे आणि यारा खूप दिवसांपासून मागे लागली की आपल्याला कधी सांताक्लॉज, आपल्या घरी कधी सांताक्लॉज येणार आहे, स्नोमॅन कधी येणार आहे, क्रिसमस ट्री कधी येणार आहे. सर आज सुट्टी आहे तर म्हटलं जाऊया, थोडंफार काय तिच्यासाठी घेता येईल ते बघूया. पण एवढं मात्र नक्की आहे की क्रिसमस ट्री रेडीमेड नाही आणायचा आहे, आपण बनवायचा आहे. सो त्यासाठी काय काय सामान लागणार आहे हे सगळं आम्ही जाऊन आता बघतो. संडे होता, दिवसभर आम्ही आळस केलेला आहे आणि शेवटी झोपून उठून रडारड करून आता आम्ही निघालेलो आहोत क्रिसमस ट्री आणायला. तर चला जाऊया. मला मोठी व्हायचं का? मला एवढीशी नाही राहायची, कारण की मला मोठं व्हायचं. का व्हायचंय? कारण काय मोठं होण्याचं? आज आम्हाला हे असं हेअरस्टाईल हवंय म्हणून हे असं हेअरस्टाईल केलंय आम्ही. तिच्या बुकमध्ये ताराची एक अशी हेअरस्टाईल असते, त्यामुळे हे असतं ताराचं हेअरस्टाईल. हो ना यारा? बघू इकडे, बघू असंच हवंय ना हेअरस्टाईल आज. ओके. आणि मोठं का? आपण 4 व्हीलरने नाही जात आहोत, आपण जातोय 2 व्हीलरने. आम्हाला जवळच जायचंय त्यामुळे 2 व्हीलरने जातो. पोहोचलोय आम्ही. इथे एक गिफ्ट हब आहे, तिथे पोहोचलेलो आहोत. घेतलेलं आहे आणि घरी आपण बनवणार आहे ना. येस. सो हे आम्ही सिलेक्ट केलंय. मला हे आवडतंय खरं, पण तरी आम्ही यावर्षी हे ट्राय करणार आहे. स्नोमॅन. आमची शॉपिंग झाली. ओके. यावेळी हे नवीन आलेलं दिसतंय आणि आम्ही मुद्दाम इथे आलोय यांच्याकडनं हे घ्यायला. शॉपमध्ये पण मिळतं. चल पटकन घे यारा. क्यूटी. कसं आहे? सांता क्लॉज. अगं स्माइल तर कर. अगं स्माइल तर कर. स्माइल कर ना. लाइटिंग ठेवायची डोक्यात. कसं करायचं? हे पण हा. फायनली शॉपिंग झालेली आहे. अर्धा तास सिलेक्शनला लावलाय मॅम. चला घरी निघूया. ही अशी सगळी शॉपिंग करून आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत आणि पटकन आता जेवण करून आपण काय बनवायचंय? भाकर बनवून काय बनवायचंय आपल्याला? बरं, सूप बनवून काय बनवायचंय आपल्याला? ओके. आणि ते खाऊन झाल्यानंतर काय करायचंय आपल्याला? क्रिसमस ट्रीची तयारी. ये चलो रेडी. मी पण दिसते का? हो छान दिसते. हो. का ग व्हिडिओ छान दिसायचंय तुला? मी असं केलं मी चांगले दिसते का? तर म्हणजे मी पण छान दिसते का? कसं? मी पण छान दिसते. सगळे छान रेडी होऊन म्हणजे थोडस सावरून इथे बसलेलो आहोत. तर आम्ही बरंच काय काय रॉ मटेरियल जमा केलेलं आहे. आम्ही रेडीमेड ट्री आम्हाला आणायचा नव्हता, कारण की मेकिंग प्रोसेसमध्ये मला याराला इन्व्हॉल्व्ह करायचं होतं आणि ट्री बनवायचा होता. सो मी येण्याआधी कैलाशने हा बेस, आपली छत्री असते ना अम्ब्रेला, तर आमच्याकडे एक तुटली होती यावर्षी. सो आम्ही टाकून देणार होतो, पण म्हटलं काय त्यापासून काहीतरी करूया. तर आम्ही एक व्हिडिओ पाहिला युट्यूबला आणि मग त्यापासून कैलाशने बेस तयार केलेला आहे. खाली खरं तर हे त्याने ऑलरेडी बांधलं आमच्याकडे होतं. तर हे दुर्डी आपली विणतो ना आपण, बांबूची दुर्डी भाकरी ठेवायला, ती आहे. सॉरी कैलाश, आता हे सगळं दाखवावं लागतंय मला. हा. सो असं आहे आणि यापासून आम्ही आता हे असं राऊंड राऊंड करतो. काय काय आणलेलं आहे यारा दाखव. सांता क्लॉज. ओके. सांता क्लॉज आहे, स्टार आहे, परत हे
हो की नाही. असं बरंच काय काय टॉपर्स आम्ही आणलेले आहेत. फायनल ट्री कसं होतंय हे बघूया. सो चला यारा, रेडी. आणि आमच्याकडे दिवाळीची खूप सारी लाइटिंग होती, अजूनही आहे. सो एकदा रेडी झालं तर बघूया काय कसं कमी आहे ते. यारा रेडी, चल. तर मी जे मेस करून टाकलंय ते आता कैलाश नीट करतोय. मला म्हणाला असं दाखवत असतात का, पण आता काय व्हिडिओ सुरू असताना कसं दाखवणार, म्हणजे असंच दाखवलं. यारा तू काही हेल्प नाही करणार आहे आम्हाला? करणार आहे. मग करा ना मला हेल्प काहीतरी. सगळंच मिस झालं. एक स्टार मी कापून घेतलाय, आता त्याला ट्रेस करून सगळे स्टार कापून घ्यायचे, हो ना. आणि यारा मला मदत करणार आहे. येस. खूप सारे लोक बनवू. मग एकच आणि 2 3. पण मग ट्रीला आपल्याला लटकवायला लागतील ना खूप सारे. ठीक आहे, ओके. वू, यारा ट्रेस करते. अशा प्रकारे कापून आम्ही हे असे स्टार बनवलेले आहेत, हो ना यारा. आणि क्रिसमस ट्री मध्ये स्टारला अनन्यसाधारण महत्व आहे. सो आम्ही हे रेडीमेड पण आणले होते, पण यारासाठी आम्ही हे कापून पण रेडी केलेले आहेत. 1 2 3 4 5 6. येस, 6 स्टार आपले कापून रेडी आहेत. तू सांग ना मॅडम, तू कोणाकोणाला इन्व्हाइट करणार आहेस? इरा, हं? राजवीर, ओके. किसान, हं? दर्श, हं? टीचर. हो, टीचरला पण? हा, कोण त्या टीचरला? वाजिता. आणि वाजिदा टीचरला क्रिसमसला बोलवणार तू. आणि कोणाला? थंडी कुडकुड पडते. आपण बर्फ टाकणार आहे खाली इथे. आणि कोणाला बोलव? इथे स्नोमॅन. व्हॉट इज दिस? एम. तू काढलंय हे? ओ माय गॉड. याराला आता टी पर्यंत येतं आणि यारा आता पुढे पुढे शिकतीये. ओ हो हो हो, व्हेरी नाईस बेटा. याराला स्पेलिंग यायला लागलेली इथं. काय यारा? उंदीर. ये क्या बात आहे यारू, मला नव्हतं माहिती तुला हे सगळं येतं ते. याची स्कूल मस्त आहे यारा, तुझी स्कूल छान आहे ना, म्हणून तुला असे छान छान ऍक्टिव्हिटीज येतात. झोपून गेला. अरे बिचारा एलिफंट दिसतंय का रे बिचारा. अरे हो रे, त्याचं बेड पण आहे का? हा, त्याचा बेड पण आहे. सांगून घेतलं. हो. अरे देवा. लाइटिंग ऍडजस्ट करूया. वाव, मस्त लाईट आलाय रे चेहऱ्यावर. हा, तर हे इथे आम्ही लाइटिंग ऍडजस्ट करतोय. अशा प्रकारे लाइटिंग रेडी झालेलं आहे आपलं. आणि याराने घाईघाईत सगळे टॉपर्स पण लावलेले आहेत. ओ वाव, नाईस, व्हेरी नाईस यारा. यारा व्हेरी नाईस. ठेव का? काय कॅन्डी क्रश. दाखव. कॅन्डी स्टिक आहे. सांताला. सांता बोलला. सांता आहे तो, सांता क्लॉज आहे. कोण आहे? सांता क्लॉज. तू म्हणत होती ना कधी येणार कधी येणार. आलेत आपल्याकडे आता सॅन्टा क्लॉज. कधी येणार? हे काय आता आलेच ना. हो ना? हो मग. हा? टॉपर्स लावून झालेले. स्टार, बेल, सॅन्टा क्लॉज, कॅन्डी स्टिक, बॉल्स, मिनी सॅन्टा क्लॉज, डमरू, सगळे असे टॉपिंग झालेले. आणि आता आम्ही आमच्या शेतातला जो कापूस आणला होता वातीसाठी, तो आम्ही बर्फ म्हणून खाली टाकणार आहे, हो ना यारा. आणि याराने तिचे टॉयज पण आणलेत. हे आम्हाला बाळू मावशीने दिलं होतं. पेंग्विन जो बर्फात असतो की नाही, असतो ना. हा, काय काय असतं? पेंग्विन. खूप सारे पेंग्विन असतात. हो. हा. अरे बापरे. 1 2 3 4 5 6. आणि याराचं सगळ्यात फेवरेट
सगळ्यात फेवरेट पर्सन आहे हा, हो ना? तो रात्री झोपताना पण सोबत असणार आहे आता, हो ना? स्नोमॅन बेबी आहे ना तुझा. चला मग आता हा खाली बर्फ अंथरून घेऊया. चला टाका खाली बर्फ टाका. बर्फ नाहीये. अगं मग बर्फ सारखं दिसणार ना ते, दिसणार की नाही? मी मोठा घेणार. मोठा घ्या. अगं एकत्र नाही करायचं आहे, पसरवायचा आहे. बर्फ कसा पडलेला असतो असा, असा अंथरा तो खाली. डिअर हो. हे घालून दे राखी. राखी. ये आमचा फायनली ट्री तयार झालेला आहे अथक प्रयत्नानंतर. आणि आमचा हा स्नोमॅन, हा स्नो, हा ट्री तुम्हाला कसा वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की नक्की कळवा. आणि येस ऑफकोर्स आमची यारा राणी पण तयार झालेली आहे फुल ॲसेसरी सहित. आणि अशा प्रकारे आम्ही फॅमिली टाइम एन्जॉय केलेला आहे. खरं तर ते जे रेडीमेड ट्री आहे ते आणलं असतं तर एवढी मजा नसती आली. करता करता 1-1.5 तास कसा गेला कळलंही नाही. आणि याराने पण खूप एन्जॉय केलं. एन्जॉय केलं तू? तुला आवडलं आपण स्वतःहून बनवलेलं? आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करत राहा. त्यांना खूप मजा येते, आपल्याला खूप मजा येते आणि आपला वेळ क्रिएटिव्हली स्पेंड होतो. आणि खरंच मी वैयक्तिक माझ्या लहानपणी माझ्या आजूबाजूला खूप चर्च होते. आम्ही जायचो पण त्या क्रिसमसला सेलिब्रेशनला. रात्री 12 पर्यंत जागणं, गाणी आणि हे सगळं असायचं. पण क्रिसमस ट्री कधी मी तयार केला नव्हता स्वतःहून. डेकोरेशन मी खूप पाहिलं होतं, पण आज याराच्या निमित्ताने पहिल्यांदा घरात क्रिसमस ट्री आणि क्रिसमसचं जे वातावरण आहे ते मी अनुभवते आहे आणि एन्जॉय करतेय. स्नोमॅन इतका गोड आहे, सॅन्टा क्लॉज एवढा गोड मला कधी नव्हता वाटला, तर आज विशेष गोड वाटतोय यारामुळे. सो यारा थँक्यू, तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं करायला मिळतंय. ओके, सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि थँक्यू सो मच ॲज युजल माझ्या व्हिडिओला प्रेम द्या. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, याराकडून, कैलाशकडून मेरी क्रिसमस. यारा म्हण मेरी क्रिसमस सगळ्यांना. मेरी क्रिसमस. सो मेरी क्रिसमस ऑल ऑफ यू. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षात आपण जाणार आहोत. तर नवीन वर्षाच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्षाचा व्हिडिओ मला बनवता आला तर मी तो नक्की बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. रात्रीचे 12 वाजलेत, सकाळी 8:30चा कॉल टाइम आहे, त्यामुळे आम्ही आता झोपतो. गुड नाईट. आई स्नोमॅनला झोप येते. मग झोपव ना, झोपव. हाड 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 गधडे. चल.